जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 27 आणि 28 श्लोक पाहत आहोत. श्लोक 27. स्पर्शानुकृता बहिर्बाह्यं चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ. श्लोक 28. यतेन्द्रियं निर्मोक्षपरायणाः विगतेच्छा भयक्रोधो या सदा मुक्त एव सः. स्पर्शानुकृता बहिर्बाह्या. परमात्म्याशिवाय सर्व पदार्थ बाह्य आहेत. बाह्य पदार्थांना बाहेरच सोडून देण्याचे तात्पर्य मनाने बाह्य विषयाचे चिंतन न करणे हे आहे. बाह्य पदार्थाच्या संबंधाचा त्याग कर्मयोगात, सेवा आणि ज्ञानयोगात विवेकाद्वारे केला जातो. या ठिकाणी भगवान ज्ञानयोगाच्या द्वारा बाह्य पदार्थाच्या संबंध विच्छेदाविषयी सांगत आहे. ध्यानयोगात मात्र परमात्म्याचे चिंतन होत असल्याने बाह्य पदार्थाची विमुक्तता होते. वास्तविक बाह्य पदार्थ बाधक नाहीत, त्यांच्याशी आसक्तीने मानलेला आपला संबंध बाधक आहे. या मानलेल्या संबंधाचा त्याग करण्यातच उपर्युक्त पदाचे तात्पर्य आहे. चक्षुन श्वेनांतरे भ्रुवो. या ठिकाणी भ्रुवो अंतरे पदाने दृष्टीला दोन्ही भुवयाच्या आत ठेवणे अथवा दृष्टीला नाकाच्या अग्रभागावर ठेवणे हे दोन्ही अर्थ घेतले जाऊ शकतात. ध्यानकाळात डोळे पूर्णपणे बंद ठेवल्याने लयदोष अर्थात निद्रा येण्याची शक्यता राहते आणि डोळे पूर्ण उघडे ठेवल्यास समोर दृश्य राहिल्याने विक्षेपदोष होण्याची शक्यता असते. या दोन्ही प्रकारात दोषांना दूर करण्यासाठी अर्धोन्मीलित दृष्टी दोन्ही विभागाच्या मध्यभागी स्थिर करण्यास सांगितले. प्राणापानौ समौ कृता नासाभ्यन्तरचारिणौ. नाकपुडीतून बाहेर निघणाऱ्या वायूला प्राण आणि नाकपुडीतून आत जाणाऱ्या वायूला अपान म्हणतात. प्राणवायूची गती दीर्घ आणि अपानवायूची गती लघु असते. या दोन्ही सम करण्यासाठी प्रथम डाव्या नाकपुडीतून अपानवायूचा आत घेऊन उजव्या नाकपुडीतून प्राणवायूला बाहेर काढावे. मग उजव्या नाकपुडीतून अपानवायूला आत घेऊन डाव्या नाकपुडीतून प्राणवायूला बाहेर काढावे. या सर्व क्रियेस समय सारखा असला पाहिजे. अशा प्रकारे सतत अभ्यास करत राहिल्यास प्राण आणि अपान वायूची गती सम आणि शांत सूक्ष्म होत जाते. जेव्हा नाकपुड्यांना बाहेर आणि आता तसेच कंठादी भागाच्या वायूच्या स्पर्शाने ज्ञान होणार नाही, तेव्हा प्राण अपानाची गती सम झाली पाहिजे असे समजा. या दोन्ही गती सम झाल्यावर मनाने स्वाभाविकच परमात्म्याचे चिंतन होऊ लागते. ध्यानयोगात व प्राणायामाची आवश्यकता असल्यानेच त्याचा उपर्युक्त पदार्थामध्ये उल्लेख केला गेला आहे. यतेंद्रियमनोबुद्ध्या. प्रत्येक मनुष्यात एक इंद्रियांचे ज्ञान राहते आणि एक बुद्धीचे ज्ञान. इंद्रिये बुद्धी दोन्ही मध्यभागी मनाचा निवास असतो. मनुष्याने पाहिले की त्याच्या मनावर इंद्रियांच्या ज्ञानाचा प्रभाव आहे किंवा बुद्धीच्या ज्ञानाचा अभाव आहे. तो आंशिक दोन रूपाने दोन्हीच्या ज्ञानाचा अभाव आहे.
इंद्रिय ज्ञानात संयोगाचा प्रभाव पडतो आणि बुद्धीच्या ज्ञानात परिणामाचा. ज्या मनुष्याच्या मनावर केवळ इंद्रियांचा प्रभाव, ज्ञानाचा प्रभाव आहे, ते संयोगजन्य सुख भोगतात मग्न नसतात. आणि ज्यांच्या मनावर बुद्धीचा ज्ञानाचा प्रभाव आहे, ते सुख भोगाचा त्याग करण्यात समर्थ होतात. न ते शूर मते बुधा. बहुतेक साधकांच्या मनात आंशिक रूपाने इंद्रिये आणि बुद्धी दोन्हींच्या ज्ञानात प्रभाव राहत असतो. त्यांच्या मनात इंद्रिय आणि बुद्धीच्या ज्ञानाचे द्वंद्व सुरू असते, म्हणून ते आपल्या विवेकाला महत्त्व देऊ शकत नाहीत. आणि जे करू इच्छितात ते करू शकत नाही. हे दोच ध्यानात बाधक आहे. म्हणून या ठिकाणी मन, बुद्धी तसेच इंद्रियांना वश करण्याचे तात्पर्य मनावर केवळ बुद्धीचा ज्ञानाचा प्रभाव राहावा, इंद्रियांचा ज्ञानाचा संपूर्णपणे समाप्त व्हावा, हे आहे. मुनिर्मोक्ष परायणा. परमार्थप्राप्ती करणेच ज्याचे लक्ष आहे, अशा परमार्थ स्वरूपाचे मनन करणाऱ्या साधकाला या ठिकाणी मोक्षपरायणा म्हटले गेले आहे. परमार्थतत्व सर्व देश काल इत्यादी परिपूर्ण असल्यामुळे सदा सर्वांना प्राप्तच आहे. परंतु दृढ उद्देश नसल्याकारणाने अशा नित्य प्राप्त तत्वाच्या अनुभूतीत उशीर होत आहे. जरा असा एक दृढ उद्देश झाला तर तत्वाच्या अनुभूती उशीर लागल्याने काही कारण नाही. वास्तविक दृष्ट्या पूर्वीपासूनच हा उद्देश बनलेला आहे, कारण परमार्थप्राप्तीसाठीच हे मनुष्य शरीर मिळालेले आहे. केवळ या उद्देशाला ओळखायचे आहे. जेव्हा साधक या उद्देशाला ओळखतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी परमार्थप्राप्तीची लालसा उत्पन्न होते. ही लालसा संसाराच्या सर्व कामनांना समाप्त करून साधकाला परमार्थतेचा अनुभव करविते. म्हणून परमार्थप्राप्तीच्या उद्देशाला ओळखण्यासाठीच या ठिकाणी मोक्षपरायणा पदाचा प्रयोग झालेला आहे. कर्मयोग, सांख्ययोग, ध्यानयोग, भक्तियोग इत्यादी सर्व साधनात दृढ निश्चय अथवा उद्देशाची फार मोठी आवश्यकता आहे. जर आपल्या कल्याणाचा उद्देशच नाही, त्या साधनाची सिद्धी कशी मिळेल? म्हणून मोक्षपरायणा ध्यानात दृढ निश्चयाची आवश्यकता सांगितली आहे. आपण येथेच थांबतो. जय श्रीकृष्ण.